व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आज आपल्या सेशनचा लास्ट टॉपिक आहे अफर्मेशन ऑन सहस्त्रार चक्र. नेक्स्ट वीक पासून सहस्त्रार चक्रवरच नवीन नॉलेज आणि नवीन प्रकारचं सेशन आपण स्टार्ट करू. जसं आपण या अगोदर बोललो सहस्त्रार चक्र बद्दल, तर सहस्त्रार चक्र हे आपल्या एनर्जी सिस्टम मध्ये सगळ्यात एक प्रकारे प्रथम चक्र म्हणू शकतो आपण. बिगिनिंग, त्या बिगिनिंग पासून हळू 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 आपली एनर्जी सगळ्यात खाली मूलाधार चक्रपर्यंत आली आणि तिथून आणखी खाली लोअर डायमेन्शन मध्ये. तर सहस्त्रार चक्र आणि इथून वर जे आणखी चक्र आहेत ते लाईट डायमेन्शनचे आहेत. खाली जे चक्र आहे मूलाधार पासून खाली ते डार्क डायमेन्शनचे आहे आणि मधातले जे चक्र आहे ते डार्क अँड लाईट दोन्हीकडे मूव्ह करत आहे. जशी तुमची चेतना असेल तशी ही ऊर्जा प्रवाहित होते. तर सहस्त्रार चक्र मूलाधार पासून आपण जेव्हा कुंडलिनी शक्ती, एनर्जी, हा व्हायटल फोर्स, प्राण ऊर्जा याला जसं जसं आपण वर घेत जातो तर ह्या शरीराचा हा एंड पॉइंट आहे. पण स्पिरिच्युअलिटी मध्ये हा पॉइंट ही जस्ट मूलाधार चक्र सारखी सुरुवात आहे. म्हणजे जेव्हा मी 21 लोक, 14 लोक किंवा 21 लोक याचं जेव्हा डिस्क्रिप्शन केलं होतं, डिस्क्राईब केलं होतं सगळ्या गोष्टी, मूलाधारच्या खाली काय आहे? अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल. हे 7 चक्र म्हणा, 7 डायमेन्शन म्हणा, 7 लोक म्हणा. तर पाताल पासून वर 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 उठत उठत जेव्हा आपली ऊर्जा वर येत आहे तर त्या डायमेन्शनचं एंड चक्र मूलाधार आहे. म्हणजे डार्कनेस मधून तो व्यक्ती आता कुठं थोडासा स्टेबिलिटीकडे येणे सुरू झाला. म्हणजे डार्क वर्ल्ड म्हणजे कसं समजून घ्या तुम्ही, तिथे 24 तास अंधारच आहे. लाईट वर्ल्ड म्हणजे काय आहे? जिथे 24 तास प्रकाशच आहे. आणि एक आपलं मधातली पृथ्वी आहे जिथे अर्धा वेळ प्रकाश आहे, अर्धा वेळ अंधकार आहे. ह्या अनुसार तुम्ही त्याला समजून घ्या. म्हणजे त्या ज्या लोअर डायमेन्शनच्या एनर्जीज आहे त्यांचं आता डेव्हलपमेंट झालं 50-50% वर. ते काही वेळ प्रकाशात पण जगत आहे, काही वेळ अंधकारात पण जगत आहे. पण दोन्हीही कंडिशन मध्ये त्यांच्या आतमधली वृत्ती कोणती आहे? डार्कनेस वालीच त्यांची एनर्जी आहे, डार्कनेसची त्यांची ऊर्जा आहे. मग हळूहळू हळूहळू ती ऊर्जा, ती शक्ती मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रपर्यंतची यात्रा करते आणि त्या अंधकारमय ऊर्जेला प्रकाश रूपात परिवर्तित करत जाते. मग जेव्हा तो सहस्त्रावर पोहोचते इथून आणखी, म्हणजे हे 7 झाले: मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी
आज्ञाचक्र, सहस्त्रार. 7 आणि 7 हे झाले 14 चक्र. आता इथून वर सहस्त्रार चक्र आपल्या शरीराचा एंड आहे आणि पुढील 7 डायमेन्शनची सुरुवात आहे. तर भू हा जो वर्ड आहे, भू, ह्या भू वर्ड मध्ये, ह्या डायमेन्शन मध्ये हे 7ही चक्र येऊन जाते. आणि तिथून सुरुवात होते. भू, भुव, स्वह, मह, जन, तप, सत्यम. आणखी 7 हायर डायमेन्शन, 7 लोअर डायमेन्शन, आणि 7 वर्ल्डली डायमेन्शन्स, ज्यामध्ये 3 डायमेन्शन, 3 चक्र प्युअर वर्ल्ड फॉर्म मध्ये आहे, 3 चक्र हायर फॉर्म मध्ये आहे, आणि एक विशुद्धी चक्र बॅलन्स फॉर्म मध्ये आहे. प्रत्येक चक्र एक अलग डायमेन्शन आहे, लक्षात घ्या. असं नका समजू की फक्त चक्र आहे ते ऊर्जा देते. अहा, त्या प्रत्येक चक्राचं एक विशेष डायमेन्शन आहे. त्या डायमेन्शन पर्यंत आपण पोहोचलोच नाही, हलकं हलकं चक्रमध्येच खेळून राहिलो. एका एका चक्राची महासमाधी आहे. त्या चक्रमध्ये उतरल्यानंतर डिव्हाइन वर्ल्ड आहे, डिव्हाइन नॉलेज आहे, ऋषी मुनी देवी देवता, त्यांचं जग आहे, त्यांच्या शक्ती आहे, खूप काही आहे. पण आपल्यासाठी कामाची गोष्ट एवढंच आहे की प्रत्येक चक्र असं समजा एक प्रकारचा पॉवर हाऊस आहे. पण आपल्या कामाची किती गोष्ट आहे, पण छोटीशी लाईन, ते आपल्या मीटरच्या थ्रू आपल्या घरात येऊन जाते. जर त्या करंटचा, त्या लाईनचा शोध घेत तुम्ही गेले तर तुम्ही पोहोचाल त्या पॉवर हाऊस पर्यंत. अशा प्रकारे अलग अलग पॉवर हाऊस आहे. विंड एनर्जीचा अलग पॉवर हाऊस आहे, सोलर एनर्जीचा अलग पॉवर हाऊस आहे, वॉटर मधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा अलग पॉवर हाऊस आहे, वाफेमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा अलग पॉवर हाऊस आहे. अणु बॉम्ब जे बनत आहे, अणु, ऍटॉमिक एनर्जी, ऍटॉमिक एनर्जीचा अलग पॉवर हाऊस आहे. युरेनियमचा अलग पॉवर हाऊस आहे. गॅसेस एनर्जी आहे, त्याचा अलग पॉवर हाऊस आहे. पेट्रोलियम आहे, त्याचा अलग पॉवर हाऊस आहे. पण आपल्याला गरज किती असते एका सिलेंडरची? डेली 2-4 लिटर पेट्रोलची, इलेक्ट्रिसिटीची, ती नॉमिनल. म्हणजे आपल्याला जितकी गरज पडत आहे इतकं आपल्यासाठी सफिशियंट आहे. त्याच प्रकारे हे चक्र, हे जीवन जगण्यासाठी जेवढी ऊर्जा आपल्याला लागते तेवढी देण्यासाठी सफिशियंट आहे. पण तुम्ही जर त्याचा शोध घेत गेले तर मग एक एक चक्र अनंत ऊर्जेचा साठा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि एक चक्र जरी सिद्ध केलं तरी ह्या जगामध्ये हायर अचिव्हमेंट आपण करू शकतो, हायर अचिव्हमेंट. त्यामुळे मी असं नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही सिद्धीच्या मागे चाला, त्या रस्त्यावर आपल्याला चालायचं नाही. पण आपल्या घरात येणारी ऊर्जा, लाईन, जे पोल वरून आपल्या घरी लाईन आलेली आहे, तिथून अर्थिंग बरोबर आहे की नाही, तिथे शॉर्ट होत आहे का, घरातली लाईन वारंवार का जात आहे, कुठं गडबड आहे, आपल्या मीटर मधून जे लाईन आपल्या घराकडे पास झाली, ते स्विच बोर्ड्स आहेत किंवा एमसीबी बोर्ड आहे, तिथे काय गडबड झाली, स्विच बोर्ड्स मध्ये काय गडबड झाली, आपल्या घरामध्ये एनर्जी लिकेज होत आहे का, म्हणजे वायर कुठं कटलेला आहे का, अर्थिंग प्रॉपर आहे की नाही आहे, आपलं मीटर इतक्या स्पीडने का रीडिंग शो करत आहे, लाईन आहे पण व्होल्टेज नाही, त्या व्होल्टेजचं काय रिझन आहे. मला जर माझ्या घरी एखादी मोठ्या पॉवरची मशीन लावायची असेल, त्या लाईनला मी अपग्रेड कसं करू. आपल्या जीवनाचे एवढेच पॉइंट आहे आणि एवढ्याच पॉइंटवर आपण लक्ष दिलं पाहिजे.
त्या पॉवर सोर्सकडे जाण्यासाठी कितीही स्टडी करा, कितीही तुम्ही अभ्यास करा, शेवटी तुम्ही हेच म्हणा की हे माझ्या काही कामाचं नाही. एंड मध्ये वर्ड काय निघेल तोंडातून, हे काही कामाचं नाही. त्यामुळे मोठ्यातले मोठे संत, महात्मे एकच गोष्ट सांगतात, हे काही कामाचं नाही. आपल्याला असं वाटतं जर ह्यामध्ये इतकं डिवाइन सोर्स आहे तर का कामाचा नाही? तो काहीच नाही, तो जगातल्या एक दोन व्यक्तीसाठीच कामाचा आहे, ज्याच्यासाठी ती ऊर्जा त्या मोठ्या लेवलवर वर्क करण्यासाठी गरज आहे. तेवढं पोटेन्शियल त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच व्यक्तीसाठी ती विद्या काम करते, त्याला तो सोर्स ओपन होते, आणि तो व्यक्ती त्या एनर्जीचा बरोबर फायदा घेते. म्हणजे उदाहरणार्थ, जसं अदानी पॉवर प्लांट आहे, इलेक्ट्रिसिटीचं त्यांचं सोर्स आहे. तो व्यक्ती त्या लेवलवर आहे म्हणून त्याच्याकडे ती वस्तू आहे. का? कारण की त्या व्यक्तीच्या थ्रू हजारो लाखो लोकांच्या घरी काहीतरी सर्व्हिस तो व्यक्ती प्रोव्हाइड करू शकते, म्हणून त्याच्याकडे ती वस्तू गेली. आपण त्या पोटेन्शियलचा नाही, म्हणून आपल्याकडे तो पॉवर सोर्स नाही. पण जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचं प्रॉपर आणि फ्रुटफुल यूज करणे, हे आपलं कर्तव्य आहे. हे शरीर, मन, हे बुद्धी मिळाली, ही चेतना मिळाली, भावना मिळाल्या, हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय भेटले, या सगळ्या सोर्सचा, पंचमहाभूत, नवग्रह, तीन तत्व, सात चक्र, ह्या सगळ्या ऊर्जेचं समतोल साधून स्वतःच्या जीवनाला परफेक्टली रन करून दाखवणे, हेच आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. आणि काही लोक आहेत जे एक्सेप्शनल आहेत, त्यांच्यासाठी ती एनर्जी किंवा तो सोर्स काम करते. ठीक आहे. तर आपण सेवन चक्र घेत आहे जस्ट फॉर बॅलन्सिंग अवर लाईफ, एनहान्सिंग अवर एनर्जी फील्ड, अँड अट्रॅक्ट न्यू opportunities in our life, love and light with happiness and enjoyment. ह्या गोष्टीला धरूनच आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. ऑटोमॅटिक तुम्ही ज्या ज्या लेवलवर असाल, जसं तुमचं पोटेन्शियल असेल, जसं तुम्ही नशिबातून कर्म घेऊन आलेले आहात, त्यानुसार ते चक्र तुमच्या समोर तो पाथ ओपन करून देईल. आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या सगळ्या शक्ती, त्या ऊर्जा, गरज आहे, मिळून जाईल. त्यामुळे गरज नसताना त्या शक्तीची डिमांड करणे योग्य नाही. आपल्याला फक्त आपल्या लाईफची बॅलन्सिंग आणि नियमितता, सुरळीतपणा, एवढंच फॉलो करायचं आहे. भरपूर झालं. तर आपलं आजचं चक्र आहे क्राऊन चक्र, सहस्त्रार. सहस्त्राचा अर्थच लक्षात घ्या, 1000 पॅलेट्स ऑफ फ्लॉवर. 1000 पॅलेट्स म्हणजे 1000 पंखुडी वाला फूल असं नसते राहत. ते सिंबलिक आहे. सिंबलिक म्हणजे सहस्त्रार चक्रमधून ऊर्जेचं एक्सप्रेशन जे आहे ते हजारो पट आहे. म्हणजे त्या ठिकाणून निघणारी ऊर्जा, आपण असं म्हणू की लिमिटलेस आहे. त्याचं कार्य करण्याची क्षमता लिमिटलेस आहे. ते लिमिटलेस कशा प्रकारे दाखवलं जाईल? म्हणून 1000 पाकळ्यांवाला फुल. ऍक्च्युली हजारच आहे का? नाही, इनफायनाईट आहे. इनफायनाईट वेजद्वारे ही एनर्जी आपल्या लाईफमध्ये वर्क करते किंवा एक्सप्रेस करते. जर सहस्त्रार चक्रपर्यंत आपण प्रॉपरली ऍक्टिव्हेशन मध्ये उतरलो, तर आपल्या जीवनात सुद्धा अनंत प्रकारे, थाउजंड्स ऑफ टाइम, नवीन सोर्सेस, नवीन स्किल्स, नवीन ऑपॉर्च्युनिटीज, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये उतरणं सुरू होईल, जे तुमच्यासाठी आजपर्यंत हिडन होती. लपलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणे सुरू होऊन जाईल. हे सहस्त्रार चक्र.
डिस्टर्ब झालं तर डोकं काम करणार नाही, तुम्हाला काहीच सुचणार नाही, डिवाइन सोबत कनेक्शन होणार नाही. माझ्यासारखा व्यक्ती, गुरु, सद्गुरू तुम्हाला लाख पटकू पटकू सांगन, तरी तुमच्या डोक्यात ते गोष्ट जाणार नाही. हट जर धरून ठेवला, मला ऐकायचं नाही म्हणजे ऐकायचं नाही. मूड स्विंग्स, हार्मोन इम्बॅलन्सेस सगळे सहस्त्रार चक्रमधून चालते. तुमची चेतनेची डेव्हलपमेंट सहस्त्रार चक्रमधून. तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही किती डिवाइन सोबत, हायर एनर्जी सोबत, एंजेल्स, गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर सोबत कनेक्ट करता, ते हे चक्र. तुम्ही मोह, माया, बंधन, लोभ, राग, द्वेष ह्या सगळ्या गोष्टींना त्याग करणे म्हणजे सोडणे, मुक्त होण्याची भावना ह्या चक्रमधून. तुम्ही स्वतःला असं समजता की कमजोर, बांधलेलं, मी काहीच करू शकत नाही, माझं काहीच होऊ शकत नाही, हे जे संकुचित, कमकुवत आणि बंधनयुक्त जे विचार आहे, याचा अर्थ आहे तुमचा सहस्त्रार चक्र ब्लॉक आहे. तुम्हाला काहीच भविष्यात दिसत नाही आहे, तुम्हाला फ्युचरचं काही अंडरस्टँडिंग होत नाही आहे, तुम्हाला काही सुचत नाही, मी काय करू काय नाही. तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत आहे कोणत्याही गोष्टीचं, बिझनेसचं, जॉबचं, परीक्षेचं, रिलेशनशिपचं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे त्याचं, लग्न झालं त्याचं, बाळ होणार आहे त्याचं, बाळ झालं त्याचं, घर आहे त्याचं, घर नाही आहे त्याचं. जे अति टेन्शन वाले जे लोक आहेत, जे डिप्रेशन मध्ये चालले जाते, एकाकी होऊन जाते, ते सगळे सहस्त्रार चक्रावर ब्लॉक आहे. ते प्युअर एनर्जी, तो फ्लो त्यांच्या माइंडमध्ये होतच नाही आहे. आणि जे त्यांनी डोक्यात भरून ठेवलं, बस तेच ते चालून राहिलं. आणि त्याचा गोंधळ इतका होऊन राहिला आतमध्ये, की ते चक्र फुल्ली डिस्टर्ब होत आहे. मनाची शांती भंग झाली, ताणतणाव आहे, झोप येत नाही, रेस्टलेस फील होते, बेचैनी म्हणतो आपण त्याला, चक्कर येणे. काल जसं कोणीतरी मला, कोण बोललं माहित नाही, ते त्यांनी म्हटलं की मला थोडं मॉर्निंग मध्ये उठल्यानंतर चक्कर आल्यासारखं होत आहे. ते ह्याच चक्राचा भाग आहे, की जे तुमचं डोकं असं हलते, एकदम गरगर गरगर होऊन जाते आतमध्ये, डिस्टर्ब आहे. मरून जाण्याची भावना, एकाकीपणा, ह्या जीवन जगण्यात काही अर्थ नाही राहिला, हे विचार, ब्लॉक चक्र. अति उष्णता, अति चिंता, अति क्रोध, सहनशीलता नसणे, लवकर रिॲक्ट करणे, समजून न घेता बोलणे, अनालिसिस करू न शकणे, सहस्त्रार चक्र तुमचं ब्लॉक आहे. तुमच्या जीवनात काही प्रगती होत नाही आहे, काही मुवमेंट नाही येत आहे, स्टक जीवन झालेलं आहे. म्हणजे डिवाइन एनर्जी तुमच्या शरीरामध्ये फ्लो होत नाही आहे, सहस्त्रार चक्र ब्लॉक आहे. ब्लॉक म्हणजे निगेटिव्ह झालेलं आहे एकंदरीत. ब्लॉक नसते कोणतं चक्र, बंद नसते कोणतं चक्र, फ्लो होत आहे एनर्जी. पण कसं आहे, तिथे काहीतरी कचरा अटकला आहे, फुल फॉर्म मध्ये ती ऊर्जा प्रवाहित होत नाही आहे. आणि कचरा अटकल्यामुळे काय झालं, की ऊर्जा काय झाली, अं, एक प्रकारे सडून गेली. आणि ते सडलेल्या एनर्जीमुळे तुमच्या शरीरात ते सगळे नकारात्मक रिॲक्शन्स होत आहेत. तर याची अफर्मेशन काय आहे? आय एम डिवाइन. मैं दिव्य हूं, मैं शुद्ध हूं, आय एम डिवाइन, आई एम लव एंड लाइट, मैं प्रकाश स्वरूप, आई एम द सोर्स ऑफ हैप्पीनेस, मैं आनंद स्वरूप हूं.
आई एम द ट्रूथ। मैं सत्य स्वरूप हूँ। आय हॅव अ पीसफुल माइंड। माझं चित्त, माझं मन शांत आहे। इनडायरेक्टली मैं सत, चित, आनंद, प्रकाश घन स्वरूप, दिव्य, शुद्ध आत्मा हूँ। हे ह्या चक्राची हायेस्ट अनुभूती आहे। सगळ्या देवी देवता, सगळे गुरु, सगळे ऋषीमुनी, सगळ्या संतांचं हे बोध वाक्य आहे। मैं सत, चित, आनंद स्वरूप, प्रकाश स्वरूप, प्रेम स्वरूप, दिव्य, शुद्ध, बुद्ध आत्मा हूँ। आय एम अ स्पिरिच्युअल बीइंग। मी आध्यात्मिक आहे। हे या चक्राचं अफर्मेशन असू शकते। आय एम वन विथ ऑल दॅट इज। हे बोधवाक्य आहे। सो हम तत त्वम असी। तो मीच आहे। अहम ब्रह्मास्मि। मैं ही ब्रह्म हूँ। आय एम वन विथ ऑल दॅट इज। हे जे सगळं काही चालत आहे, अनंत हे जे ब्रह्मांड आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, याच्या सोबत मी एक रूप आहो। आय एम वन विथ ऑल दॅट इज। ते झालं उच्चतम स्वरूप, तुमचं उच्चतम बोध, जिथे तुम्ही आता शरीर नाही, मन नाही, चित्त नाही, विषय विकार नाही, विचार नाही, कोणतीच अनुभूती नाही, काहीच नाही। तुम्ही या सगळ्यांच्या बाहेर कणा कणात तेच दिव्यता बघत आहे। तेच दिव्यता तुम्ही तुमच्या आतमध्ये बघत आहे। आणि हायर कॉन्शियसनेसवर तुम्हाला हे लक्षात येत आहे की ही सगळी दिव्यता माझ्याद्वारेच प्रगट होत आहे। आणि हे जे काही विस्तार मला ह्या संसारात दिसत आहे, हा सगळा विस्तार किंवा ह्या विस्तारासोबत मी एकरूप आहे। ठीक आहे। नेक्स्ट अफर्मेशन आहे, आय एम इनफायनाईट अँड बाउंडलेस। मी अनंत आहे, बंधन रहित आहे। मी अनंत आणि बंधन रहित आहे म्हणजे कोण? तुमचं शरीर, तुमचे विचार की तुमचं मन? नाही, तुमचं ओन कॉन्शियसनेस, तुमची चेतना, तुमचं शरीरातलं प्राण तत्व, त्याचं हे वाक्य आहे, त्याचं हे बोध वाक्य आहे। मैं अनंत हूं, मैं असीम हूं, मैं बंधन रहित हूं। हे तुमच्या आत्म्याचं बोध वाक्य आहे। जेव्हा तुम्ही ह्या एनर्जीला, ह्या फिलिंगला घेऊन चालता, तेव्हा तुमच्या लक्षात येते खरंच त्या बोध वाक्यानुसार तुमचं शरीर सुद्धा साथ देत आहे। आणि तुम्हाला असं वाटतं की यस, आय एम डिवाइन, आय एम पीसफुल, आय एम लाईट अँड लव, आय एम सोर्स ऑफ हॅपीनेस, आय एम द ट्रूथ, आय हॅव प्युअर कॉन्शियसनेस, एनलाइटन कॉन्शियसनेस, सुप्रा कॉन्शियसनेस, आय एम प्युअर, आय एम स्पिरिच्युअल, हायर सोल। मैं सत, चित, आनंद, प्रकाश घनस्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, बुद्ध, दिव्य, शुद्ध आत्मा हूं। मैं
शुद्ध आत्मा हूँ। मैं शुद्ध आत्मा हूँ। मैं शुद्ध आत्मा हूँ. हे या सहस्त्रार चक्राचं पूर्ण अभिव्यक्ती आहे. हेल्थ स्टेटमेंट काय असू शकतात? माय सहस्त्रार चक्र completely balanced. I have a strong faith. I have sense of divine guidance. तुम्हाला डिवाइन गायडन्सचा सेन्स आहे. तुम्ही त्याला आता नोटीस करू शकता. ते सेन्सेशन तुमच्यामध्ये येत आहे डिवाइनचे. तुम्ही जर काही प्रश्न विचारले आणि जसं काल एक दोन जणांनी सांगितलं की मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारून सोडून दिले. आता त्याची रिसिव्हिंग ह्या सहस्त्रा चक्रच्या थ्रू होते. ज्याचं सहस्त्रा चक्र बॅलन्स आहे, थोडं पॉझिटिव्ह आहे आणि शांत आहे, त्यांना स्वप्नाद्वारे, एखाद्या पुस्तकद्वारे, कोणत्या ना कोणत्या घटनेद्वारे त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. पण तो सेन्स तुमच्याजवळ असला पाहिजे ओळखण्याचा. ते हे स्टेटमेंट आहे. आय हॅव अ सेन्स ऑफ डिवाइन गायडन्स. आय हॅव अ स्पिरिच्युअल कनेक्शन. माझे आध्यात्मिक संबंध आहेत. आय हॅव डीप अवेअरनेस. डीप अवेअरनेस म्हणत आहे ते, म्हणजे तुम्ही सूक्ष्म अतिसूक्ष्म स्तरावर जागरूक आहे. त्याला म्हटलं जाते अवेअरनेस. विजडम, दिव्य दृष्टी, एकाच गोष्टीकडे 10 अँगलनी बघण्याची क्षमता, याला म्हणतात ते विजडम. मी हे अवेअरनेस बद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो. जर तुम्हाला आठवत असेल, एकदम म्हणजे 2000, मी माझी गोष्ट सांगतो. 2005, 2005 मध्ये त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून शौचालय बांधण्याची स्कीम चालू होती. घरोघरी ते टॉयलेट बांधून देत होते. पण लोकांना त्याचा यूज करणं समजत नव्हतं. तर दूरदर्शनवर रोज संध्याकाळी 6:30 वाजता एक हा प्रोग्राम चालत होता. त्या प्रोग्राम मध्ये एक एक्सपर्ट टॉयलेट कसा यूज करायचा याच्यावर गायडन्स देत होते. आणि ते माहितीये का, त्यांचं बोलणं कसं होतं? जब भी आप टॉयलेट यूज करोगे, ½ लीटर पानी पहले पॉट में डालना है. उसके बाद बीच बीच में 200 ml 250 ml पानी को यूज करना है. अंत में एक आध लीटर पानी यूज करेंगे और आखिर में 1-2 लीटर पानी एक साथ डालना है. आता मी होतो 5व्या वर्गात, मला काही लिटर समजे नाही. मी मी गेलो मम्मी पाशी, हा बोलून काय राहिला, 250 ml, 1 लीटर, ½ लीटर. ते म्हणजे आता मी कसं सांगू, मी कधी मोजलं नाही. म्हणे, अरे हो, दुधाचं पॉकेट येते, त्याच्यावर लिहिलं राहते ½ लीटर. एक काम करू म्हणजे उद्या सकाळी आपण दूध काढून गंजात मोजू, एका ग्लासमध्ये भरू म्हणे आपण. त्याचं अर्ध केलं म्हणजे 250 ml झालं. डबल केलं 1 लीटर झालं. ते दूध काढल्यानंतर तेवढं पाणी तू भर आणि मोजून घे. मी म्हटलं जर एवढं आहे तर हा माणसाला एवढं साधं समजत नाही, की ज्या व्यक्तीले, हे माझं 5व्या वर्गात असतानाचं वाक्य, की ह्या व्यक्तीला एक्सपर्ट बनून टीव्ही समोर बसला, याला एवढं नाही समजत म्हटलं. ज्या व्यक्तीला टॉयलेट युज करणं समजत नाही, त्याला 250 ml, ½ लीटर, 1 लीटर हे समजत असेल, तर त्याने फक्त एवढं जरी म्हटलं, एक प्याला, एक लोटा पाणी, एक मग्गा पाणी, अरे झालं ½ लीटर. पण याला काय म्हटलं, अवेअरनेस. तो व्यक्ती सुशिक्षित आहे, अधिकारी पण असू शकते, पण त्याच्याकडे अवेअरनेस नाही आहे की आपण कोण्या लोकांसोबत बोलत आहोत. आपण कोण्या लोकांना सांगत आहोत की ½ लीटर, 250 ml, 1 लीटर म्हणजे काय.
एवढी जर हुशार लोक असते तर टॉयलेट कसा युज करायचा हे सांगायची गरज पडली असती का? नसती पडली. पण तिथे त्या व्यक्तीचं अवेअरनेस कम्प्लीट नाही आहे. याला म्हटलं जाते अवेअरनेस. तुम्ही तुमच्या जीवनात होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती जागरूक आहे? जागरूक इन द सेन्स स्वतःसाठीच नाही, दुसऱ्यासाठी सुद्धा. की तुम्ही जे बोलत आहे, जे करत आहे, त्याला कळते की नाही कळत? जागरूकता है ना. हे आहे सहस्त्रार चक्राचं पूर्ण वर्णन. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. रेडी फॉर मेडिटेशन. सर्वांनी ताठ सरळ बसा. मांडी सैल करा. कंबर ताठ. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. चेहरा थोडासा हलकासा वर. खांदे मान हलकी सोडा. शरीर हलकं करा. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे. श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातून बाहेर निघत आहे. तुम्ही पूर्णपणे व्हाईट बॉलच्या आतमध्ये कव्हर आहे. आणि ही दिव्य ऊर्जा तुमच्या श्वासामधून तुमच्या शरीरात जात आहे. आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर निघत आहे. तुम्ही फील करा तुमच्या डोक्याच्या वर एक डिवाइन व्हाईट क्लाउड ओपन आहे. आलेला आहे. त्या व्हाईट क्लाउड मधून तुमचे सगळे देवी देवता उतरत आहे, ज्यांना तुम्ही मानता. डिवाइन मास्टर्स, असेंडेंट मास्टर्स, स्पिरिट गाईड, डिवाइन गुरु, तुमचे सगळे गुरु ह्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला सहायता करण्यासाठी त्या व्हाईट क्लाउड मधून प्रकाश स्वरूपात खाली उतरत आहे. आणि तुमच्या आजूबाजूला येऊन उभे आहे. डिवाइन एंजेल्स, thousands ऑफ डिवाइन एंजेल्स, एलिमेंटल एंजेल्स, अर्थ एंजेल, प्लांट एंजेल्स, एनिमल्स एंजेल्स, रोमांस एंजेल्स, स्पिरिच्युअल एंजेल्स, अबंडंट एंजेल्स, सर्व प्रकारचे एंजेल्स हजारोच्या संख्येने तुमच्या जवळ येत आहे. तुमच्या रूम मध्ये, तुमच्या ऑरामध्ये प्रवेश करत आहे. लव्ह अँड लाईटचा वर्षाव करत आहे. लहान खोल श्वास, डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. त्या व्हाईट क्लाउड मधून तुमचे गार्डियन एंजेल्स, लिटिल क्यूट गार्डियन एंजेल्स तुमच्या जवळ आलेले आहेत. त्यांनी तुमच्या खांद्याला स्पर्श करून तुम्हाला ते स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. डिवाइन अर्थ एंजेल्स आलेले आहेत. डिवाइन मास्टर्सनी तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुमचं सहस्त्रार चक्र ओपन करून त्यामध्ये डिवाइन एनर्जीचा प्रवेश होत आहे. आणि तुमचे सातही चक्र पूर्णपणे हील होत आहे. क्लीन अँड क्लिअर होत आहे. चार्ज होत आहे. व्हाईट क्लाउड मधून 15 आर्क एंजेल्स खाली उतरलेले आहेत. तुमच्या पाठीमागे आर्क एंजेल मायकल, समोर आर्क एंजेल राफेल, लेफ्ट साइडला आर्क एंजेल एरियल, राईट साइडला आर्क एंजेल युरियल आहे. आणि अदर 15 आर्क एंजेल्स तुमच्या आजूबाजूला आहेत. तुम्ही पूर्णपणे डिवाइन शील्ड ऑफ प्रोटेक्शन मध्ये आहे. तुमची हिलिंग होत आहे. पर्पल लाईटने तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे. ग्रीन लाईटने हिलिंग मिळत आहे. व्हाईट लाईट मधून विजडम, इंटेलिजन्स, नॉलेज अँड स्किल तुमच्या लाईफमध्ये येत आहे. आर्क एंजेल एरियल तुम्हाला इनफायनाइट अबंडन्स, इनफायनाइट ऑपॉर्च्युनिटीज, वेल्थ, प्रॉस्पेरिटी आणि अबंडन्स प्रदान करत आहे. सर्वांना स्वीकार करा. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा प्राकृतिक शक्तीचं आवाहन करा. दोन्ही हात वर करा. दोन्ही हातामधून ऊर्जेला ग्रहण करा. आंजोळी करा. त्यामध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. त्या एनर्जी बॉलला मूलाधार चक्रमध्ये प्लेस करा. आणि तिथून फील करा तो बॉल एक एक चक्र वर उठत आहे. आणि प्रत्येक चक्रमधून सगळी नकारात्मकता स्वतःमध्ये ओढून घेत आहे. आणि त्या नकारात्मक ऊर्जेला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करून त्याच चक्रमध्ये तीच ऊर्जा शुद्ध प्रकाश स्वरूपात कन्वर्ट करून प्रवाहित करत आहे. अशा प्रकारे त्या एनर्जी बॉलला सहस्त्रार चक्रपर्यंत घेऊन चला. ज्यांना ऊर्जेची निर्मिती करायची आहे त्यांनी लाऊडली मंत्र चॅन्टिंग करा. ज्यांना डीप मध्ये जायचं आहे त्यांनी जस्ट साऊंडला शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा.
मनात विचार येतील, पुन्हा श्वासावर ध्यान केंद्रित करा, किंवा अफर्मेशन्सवर ध्यान केंद्रित करा, किंवा मंत्रावर ध्यान केंद्रित करा, आणि स्वतःच्या मनासोबत बोला की हा अर्धा तास माझा मेडिटेशनचा आहे, मला डिस्टर्ब करायचं नाही. अर्ध्या तासानंतर तुला काय करायचं आहे कर, माझं डोकं खाय नाही तर डोकं फोडून टाक, पण आत्ता माझ्या मनात कोणतेच प्रश्न आणायचे नाही, कोणत्याच प्लॅनिंग आणायच्या नाही, आणि आणल्या तरी सुद्धा मी त्याचा स्वीकार करणार नाही. तू बाजूला उभा राह माझ्या रूमच्या डोअर पाशी आणि वाट बघ माझं मेडिटेशन पूर्ण होण्याची. अशी कमांड देऊन मेडिटेशनची सुरुवात करू. वन्स अगेन, व्हेरी वॉर्म वेलकम back to your consciousness, back to your body. Wow. चला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बोला. तुम्ही जेव्हा इमॅजिन करायला लावलं होतं ना की हा. एंजल्स आले आहे, हो हो. तेव्हा मला ते मी म्हणजे थोडस कार्टून बघायची आधी, तर मला ते पॉवर रेंजर्स राहतात ना, हा 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 हल्क वगैरे असं. हा सर हा. तर मला असं वाटलं की म्हणजे मी मधात उभी आहे आणि माझ्या राईटला एक जण आहे, लेफ्टला आहे, समोर आहे. कोणतीही निगेटिव्हिटी येणार नाही, आता बस तू जा, आम्ही उभे आहोत, मागे पुढे बस, वा. कोणी जस्ट छान फिलिंग होती. आणि बघा, जर ह्या मेडिटेशन ह्या जबरदस्त. इमेजेस मध्ये जर तुम्हाला एंजल्स फील होत आहे, तर 100% त्यांना तसंच अनालाइज करा, तसंच व्हिज्युअलाइज करा. एंजल्सचं कोणतंच असं रूप नाही आहे, लक्षात घ्या. हम्म. ते एंजल्स फक्त व्हाईट लाईट आहे, प्रकाश आहे, आणि ज्यांना ज्यांना जशा प्रकारे दिसले त्यांनी तशा प्रकारचे त्यांचं एक इमेजेस बनवल्या. पण एंजल्सचं असं काहीही प्रूफ नाही आहे की तुम्हाला ते तसेच दिसेल जसं तुमची इच्छा आहे. हम्म. ते कोणत्याही रूपात कसेही दिसू शकते. कोणाकोणाला एंजल्सचं नाव घेतल्यावर त्यांचे पूर्वज दिसतात, ठीक आहे. हम्म. हम्म. एखादा मित्र दिसते, ठीक आहे. जो दिसला तो एंजल्स आहे म्हणून त्याला स्वीकार करणे. थँक्यू. आणखी बोला, काय म्हणत होते. मेडिटेशन छान झालं, फार छान झालं, पॉवरफुल होतं आजचं मेडिटेशन. थँक्यू, थँक्यू सो मच. वा. आईने एन्जॉय केलंय. मम्मीने एन्जॉय केला, रात्री पण तिला लिटरली तिने ते एक्सपिरियन्सच सांगितला. हो. सकाळी पण तिचं मेडिटेशन छान झालं. छान. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा. निंबाडकर सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सर्वांना. ऍक्च्युली काल रात्री काही मी ते सेशन करू शकलो नाही, लक्षच अच्छा. नव्हतं. बाहेर गेलो होतो आम्ही, नंतर विनोद सरांची मीटिंग होती, नंतर त्याच्यामुळे ते लक्षच नाही याच्याकडे. परंतु आता सकाळी बसलो होतो आणि आज पहिल्यांदा काही फिलिंग्स अशा झाल्यात पूर्ण. बाकी तर सर्व चक्र ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर आपण जेव्हा इव्होक करतो व्हाईट लाईट, ग्रीन लाईट आणि हा. पर्पल लाईट, तर त्यावेळेस पर्पल लाईटच्या वेळेस एकदम मला असं जाणवलं की आपल्या समोर संपूर्ण सगळे असे एंजल्स उभे आहेत आणि ते सगळे एकत्र आले आहेत आणि एक मोठी आकृती झाली आहे त्यांची. आणि सगळा अरे तो बाप. रेड लाईट एकत्र येऊन असा आपण म्हणतो चांदीसारखा पूर्ण एक मोठी इमेज तयार झाली आहे. आणि हम्म. मग नंतर त्यांच्यातून सगळे असे छोटे 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 एंजल्स फुलपाखराचे पंख घेऊन असे निघून राहिलेले आहेत तिथून. चला.
आणि सगळे तिथून ते बाहेर चाललेले आहेत, सगळे तिथे फिरतायत आणि बाहेर निघून राहिले आहेत. म्हणजे आज हे पहिल्यांदा फिलिंग झालं मला ते आपल्या याच्यात. नाही तर अदरवाईज एक दोन वेळा झालं होतं. हा हा. एक आणि तो सगळं ते डोळे जे आपण लावलेले होते कंटिन्युअस होता, तो रेड लाईट एकत्र येतोय आणि त्या व्हाईट लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे आणि तिथून ते कन्वर्ट सगळे होतो. एकत्र येऊन बाहेर निघून राहिलेले आहेत. तर छान हा, वाटलं, फ्रेश एकदम वाटून सुंदर राहिलं. अनुभव आला. हो. आणि अगदी छान. शेवटी शेवटी आला. सुरुवातीला ना आज थोडस असं डिस्टर्बही होत होतं, पायात मुंग्या येणं वगैरे. त्याच्यामुळे तो 2-3 दिवस जो एकदा हलकेपणा होता तो थोडासा वाटला नव्हता. परंतु मग नंतर शेवटी एकदम फेल आणि सगळं मग ते मुंग्या वगैरे पायातल्या सगळ्या निघून गेल्या, आकडावा निघून गेला, पुन्हा रिफ्रेश झाला. बढिया. ब्लेस यू थँक्यू. सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. थँक्यू. कनिका ब्लेस ताई, यू. साक्षी ताई, गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग दादा. दादा, गुड मॉर्निंग. छान एक्सपिरियन्स आला. सहस्त्र चक्राच्या वेळेस जसं काही माझ्या शरीरातून पूर्ण असं काहीतरी खिचल्यासारखं मला असं जाणवलं आणि वा. तिथून असं इथनं बाहेर निघून गेलं. खूपच छान एक्सपिरियन्स होता तो. बाकी चक्राच्या वेळेस तर व्हायब्रेशन जाणवत होते, पण सहस्त्र चक्राच्या वेळेस तर खूप छान वाटलं आणि आता एकदम हलकं हलकं वाटत आहे. थँक्यू दादा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. ब्लेस यू. साक्षी ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. छान झालं दादा, डीप मेडिटेशन झालं एकदम मस्त. आणि तिथे अँजल्स इवोक केले तुम्ही, तेव्हा म्हटलं ना दोन छोटे छोटे अँजल्स, तेव्हा मला ते खांद्यावर हात ठेवणारी मला माझी मुलगीच वाटली छोट्या अँजलच्या ह्याच्यात. म्हणजे मला तिचाच चेहरा दिसत होता. वा. तर खूप छान फिलिंग आली. मस्त वाटलं एकदम. छान. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ब्लेस ब्लेसिंग्स. यू लॉट्स ऑल. ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू थँक्यू. दीप्ती ताई, सीमा ताई, दीप्ती ताई, गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. गुड हम्म. मॉर्निंग. का कालचा अनुभव शेअर करू? हो हो हो, बिलकुल. अं, काल रात्रीचा म्हणजे एकदम असं गरम वाटायला लागलं होतं. इतक्या थंडीतही असं जाणवायला लागलं आणि दिसली मला ती प्रतिमा ऍक्च्युली माझ्याकडे येताना. वा. हम्म. गुरुची. आणि हो, गुरुची. आणि ज्यांची दिसायची त्यांचीच दिसली ऍक्च्युली. अरे वा. हो. आणि छान ते कमंडल वगैरे घेऊन येत होते आणि त्यांच्या भोवताल पूर्ण असा प्रकाश आणि हे आणि हसत हसत येत होते ते आणि पाहत होते. म्हणजे ऍक्च्युली असं वाटलं की प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे ते स्वतः उभे आहे. ते हा एकदम म्हणजे डोळ्यातून पाणी वगैरे यायला लागलं. म्हटलं बापरे, इत- हा. खूपच छान, म्हणजे खूपच सुंदर होता एक्सपिरियन्स कालचा. आणि वा. दिले आशीर्वाद जे द्यायचे आहे त्यांनी. असं वाटलं मला. नक्कीच दिले असतील. बिलकुल बिलकुल, तुम्ही थँक्यू रिसीव्ह थँक्यू. केला म्हणजे मिळालं. हो. हा. हा, आणि पूर्ण वेळ होते ते सोबत, पूर्ण वेळ शेवटपर्यंत. अरे बापरे. बढिया. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू थँक्यू. ब्लेस यू ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. खूप छान. आणि वा. आजचं मेडिटेशन तर ऍज इट इज होतं, जसं डेली होतं. पण मला ते आज एक कॉर्ड दिसला, म्हणजे व्हाईट एनर्जीचा, जो वरून एकदम आलेला, असा अरे वा. पूर्ण डोक्यावर हा पूर्ण हा. असा एकदम प्रकाश. आणि सर्वात शेवटी मग तो ऑटोमॅटिक असा विरळ होत चाललेला. पण हम्म. काही सेकंदासाठी तो पूर्ण असा आलेला डोक्यावर, पूर्ण मध्ये. छान. एकदम खूप छान. छान एक्सपिरियन्स होता. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सुमित सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हाँ, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बहुत अच्छी फीलिंग है सर. वाइब्रेशंस बहुत हाई लेवल पे है. पूरे वेल डिफाइंड कलर्स दिख रहे हैं और रिलैक्स लगता है, पावरफुल लगता है. और वो सब पर्सनालिटी पे दिन भर रहता है सर. तो बहुत मज़ा आ रहा है सर, मज़ा आ बढ़िया. ब्लेस यू सर. गया. हाँ सर, ब्लेस यू. थैंक यू, लॉट्स ऑफ थैंक यू. ब्लेसिंग्स. थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू. कोण राहिला आता?
विकी सर, प्रतीक्षाताई. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग दादा. प्रतीक्षाताई. हो, आजचं मेडिटेशन खूप छान होता दादा. पण थोडं म्हणजे मधात असं विचार होते, पण मग मी बरोबर कॉन्सन्ट्रेट करते, म्हणजे कलर वगैरे व्हिज्युअलायझेशन करते. आणि कालचं पण ते सेशन खूप छान होतं. आणि गुरुजीच आठवले, ते वेणोड्याला जायचो, ते त्यांचं हा पुन्हा हा. ते जसं मेडिटेशन घेत होते ते असं त्यांचे असं चरण वगैरे दिसले. आणि खूप छान, म्हणजे तेच आठवले मला, तेच दिसले गुरु म्हटलं तर आधी तेच दिसले. आणि खूप म्हणजे असं वाटत होतं की आता असते म्हणजे म्हणजे हम्म. त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत. पण खूप छान होतं दादा कालचं पण. पण आणि तेच पुन्हा बनवण्याचं मला दिसलं सीन, की म्हणजे चांगलं आपण आहे, चांगलं कसं आहे. मेडिटेशन वगैरे ते वगैरे. आणि ते गुरुजी हसत होते आणि ते पुन्हा त्यांची स्माईल वगैरे ती दिसली. असं खूप छान होतं दादा कालचं पण आणि आजचं पण सेशन छान होतं. वा. थँक्यू दादा. हो. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेस यू ब्लेसिंग्स. दादा, ब्लेस यू, ब्लेस टू ऑल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. योगेश सर, विकी गुड सर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचं मेडिटेशन एकदम मस्त डीप होतं सर. जे सुरुवातीपासूनच हा हा. म्हणजे जे डीपनेस मध्ये गेलं तर शेवटपर्यंत म्हणजे कोणत्या ह्याच्यात होतो मलाच कळून नव्हतं झालं. म्हणजे ना मग डोक्यात काही विचार ना काही म्हणजे स्टार्ट टू एंड एकदम. म्हणजे इव्हन आफ्टर हे सगळं संपल्यावरही काही वेळपर्यंतही मी त्या स्टेजमध्ये होतो. मग नंतर एकदम मी बाहेर आलो. अच्छा. हा म्हणजे एकदम आज तर खूप खतरनाक डीप मेडिटेशन झालं. एकदम जबरदस्त. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू 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 सर. थँक्यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. थँक्यू चला. थँक्यू. हा. हा. मोरे सर. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही तुम्ही रात्री गुरुचं आराधना करायला लावली. गुरुची हो. ज्यावेळेस आराधना करतो त्यावेळेस फक्त आठवण येते, नंतर आठवण येत नाही गुरुची. मी लहान म्हणूनच तर मी सेशन घेतोय ना सर. म्हणूनच सेशन घेत आहे. कमीत कमी मी त्या निमित्तानं सर्वांना कनेक्ट तरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या गुरुनं जे असं महात्म्य सांगितलं होतं, एकच मला ते मंत्र सांगितला होता. मी ते हम्म. शेअर केलं सर्वांना ना, की त्यावेळेस मला माहित नव्हतं. ते म्हणे काय हा म्हणे, ते हा म्हणे काय म्हणे, म्हणलं ओम नमो शिवाय म्हणले फक्त, बाकी काहीच नाही म्हणले म्हणलं. मग घरची हा आई हा. म्हणे, "हे असं कोणाला सांगायचं नसते म्हणे." आता मला काय माहित म्हणलं, मी अच्छा. सांगून गेलो म्हणलं ते. हा तो हा. काही सर्व नसते. मी म्हणलं प्रत्येकाला तोच मंत्र द्यायला असं त्यांनी म्हणलं, कानामध्ये त्यांनी झाकून ठेवलं होतं असं. हा लाल हा हा. कपडा होता, बरोबर. कानात फू केलं. हा. पण ज्यांनी त्यांचं म्हणजे हे केलं, अक्वायर केलं, म्हणजे ज्यांनी त्यांना मानलं ते सक्सेस झाले. तर बरोबर. आता माझ्या भावानं औरंगाबादला घर बांधलं, चुलत भावानं नाही का. हा हा. त्यांनी त्याची साधना केली बऱ्यापैकी, बरोबर. खूप साधना केली. म्हणजे घरी आल्यानंतर 25,000 का 50,000 त्यांना भेट दिली, अंगठी दिली सोन्याची नाही का. अरे ब्लेसिंग बाप. मानावं लागेल ती. मला बोलत बरोबर. बसले ते. हा. मला बोलत बसले ते म्हणून, सर असं असं आहे चालू, ठीक आहे ठीक आहे, राहू दे म्हणजे, जसं आहे तसं चालू राहू द्या. त्यावेळेस आठवण तुम्ही ज्यावेळेस गुरु गुरु म्हणता त्यावेळेस गुरुची आठवण झाली त्यावेळेस नाही का. बरोबर. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज येतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते असंच. 108 ते तर काहीतरी असं त्याचं हे पदवी असते ना ती. हो हो हो. 108 तसं आहे त्याचं हम्म. आश्रम. मुलाचं आश्रम चालू देते, म्हणजे वसतिगृह चालू होते पुन्हा तिथे ते. आता जसा योग येईन अच्छा. त्यावेळेस भेटावं लागेल त्यांना, आता असं आहे ना. कुठे ते कुठे आहे बुलढाणामध्ये? बुलढाणा म्हणजे त्याचं मला आश्रमाचं नाव, मी गाव सांगतो, मला नाव हिवरा. नाही का आठवण हिवरा मला. आश्रम आहे का? हो, हिवरा 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 राईट. हिवरा आश्रम. ठीक. आमचं ते समाज कुंभार समाज नाही का, अगोदर आमच्या गळ्यात हे नव्हतं, लिंग नव्हतं, काय नव्हतं. लिंग न शिवाचं हम्म. लिंग हो नसते हो का ते, हो हो वाणी हो वाणी समाज घालतो तो. अगोदर हो. आमच्या गावात कोणालाच नव्हतं. हा हा तर सर्व घालून टाकलं त्यांनी गावामध्ये आले की त्या दिवशी, त्यावेळेस नाही का, म्हणजे 25 वर्षापूर्वी, 30 हा वर्षापूर्वी, हा. ज्यावेळेस मी लहान होत असताना त्यावेळेस. तर मग ते लोक करायला पूजा आता. पण मी काय पूजा करीत नाही, छान. म्हणजे माझं काल पडत होतं ते ठेवून दिलं मी आता ते. पण ओम नमः शिवाय ऍक्च्युली म्हणतो अधून मधून. हा, ह्या उन्हाळ्यात मी हिवरा आश्रम गेलो होतो. हा हा, तेच तेच हिवरा आश्रमाचे हा. बरोबर. ते तिथे तिथे बाकीच्या जागेवरून फिरून आलो, दर्शन घेतलं आणि तिथून 3-4 किलोमीटर आतमध्ये त्याला हा हा. ओलांडा म्हटलं जाते. ओलांडा म्हणजे
ते असं नदीसारखं नसते का, ओढा हा हा ओढा लहानसा. ओढा ओढा छोटा ओढा. हा तर ते, हा तर ते ओलांडा तिथे असं असते. त्या बुलढाण्यामध्ये जास्त प्रचलित आहे ही परंपरा, की जर तुम्हाला बरोबर. कोणत्याही प्रकारचा त्रास असला तर एक झाड असते जे वाकलेलं आहे समजा, त्या हम्म, झाडाच्या खालून प्रदक्षिणा मारणे वाकून, आणि त्या हम्म. वाहत्या पाण्यात आंघोळ करणे. तर त्यांचं असं आहे की तिथून तुम्ही ते प्रदक्षिणा केली की तुमच्या अंगावरची सगळी निगेटिव्हिटी रिलीज होते. बरोबर बरोबर. आणि त्या पाण्यात आंघोळ करा. तिथे बाजूला शिवजीचं पिंड असते, त्याचा अभिषेक करा ओल्या अंगानेच. तर म्हणजे काही ते जास्त नियम गियम काहीच नाहीये. जस्ट तिकडे नैवेद्य करा, प्रदक्षिणा करा, आंघोळ करा, आणि तिकडे जाऊन पिंडीवर पाणी टाका. सीधं सीधं. बरोबर बरोबर. कपडे बदला, हे गेला, काही टेन्शन नाही, सरळ सरळच करणे असते. पण माहित नाही ह्यावेळेस मला अशी ती फिलिंग झाली की एक प्रकारे, आणि ते 12 वर्षाचं जे आपण म्हणतो ना एक प्रकारे तप असं पूर्ण झाल्यासारखे फील आलं तिथे. बरोबर आणि रियालिटी सांगतो की त्या ठिकाणून जेव्हा आलो, आणि त्याच्यानंतरच हे प्रोग्रेस सुरू झाली. हे एंजेल्स आलं, हे माझं बोलणं, हे क्लास सुरू झाले, हे आता बरोबर. मोमेंटम जो दिसत आहे, हा तिथूनच सुरू झाला. बरोबर बरोबर. त्यामुळे ते जागा आता माझ्यासाठी हिवरा आश्रम डोक्यात आहे. हा 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 हा. मला जावं लागेल भेटायला नाही का. भाऊ जातो, मी जात नाही तर भाऊ जात असतो हा नाही हा का, हा. तो सहकुटुंब जात बरोबर. असतो. मी फक्त मला जसं वेळ भेटेल तसं मी अजून गेलो नाही त्यांना भेटायला. हा पण ते जाते औरंगाबादला एखाद्या वेळेस दर्शन घ्यायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जाईन 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 आता जाईन ना. ब्लेसिंग ब्लेसिंग घेऊन घ्यायचे आपल्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. छान सर, मस्त. आणि मस्त ब्लेसिंग. हा तुम्ही बोला. हो, तुम्ही जे म्हणतात एंजल एंजल हे आजूबाजूचे पक्षी उडते तेच एंजल म्हणावं लागेल आता. बिलकुल काव सर. काव 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 चिव चिव येत आवाज कानावर, तोच एंजल म्हणावं लागेल आपल्याला आता, आहे की अॅनिमल नाही. एंजल एंजेल. कोण येतं, एंजल कोण, एंजल हेच एंजल येतं सध्याच्या काळामधले नाही का. बिलकुल सर, करेक्ट आहे. चला थँक्यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. सर थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. एंजेल्स सकाळची ऑलवेज प्रार्थना ब्लेसिंग. होते, संध्याकाळची प्रार्थना थोडी काम